नमस्कार मित्रांनो, मी बालाजी राठोड. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल तर आता फॉर्म भरून घ्या. ही शेवटची संधी आहे. तारीख वाढलेली आहे आणि जी-आर सुद्धा आलेला आहे. तर तारीख काय असणार आहे आणि मुदतवाढ किती असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक 2 सप्टेंबर 2024 हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रस्तावना पहा. राज्यातील महिलेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्याच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय 3/7/2024 मधील परिच्छेद डी मध्ये सदर योजनेत आता 31/8/2024 पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करता येईल. तसेच 31/8/2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1/7/2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या मोहिमेत अंतर्गत नोंदणीबाबत कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येत असून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार या योजनेत लाभार्थी महिलांना दिनांक 31/8/2024 नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे. तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येत आहे. मित्रांनो, सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. आता ज्या महिलेने माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरलेले नाहीत ते आता या महिन्यामध्ये भरू शकतो मित्रांनो आणि लाभ घेऊ शकतो. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.